पहिला गट जेव्हा आपला सुटला, जेव्हा गट गाड्या सुटत होत्या तेव्हा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय आलं होतं की गाडी कशी म्हणजे पळवायची, येणाऱ्या दिवसामध्ये कसं असणार आहे? कारण की ही शर्यत झाल्यानंतर अजून शर्यती आहे. सध्या आम्ही गाडी स्टॉप करणार आहे कारण पायाचा ऑपरेशन करायचं म्हणून. हा, म्हणजे गाडी तुम्ही यापुढे थोडे दिवस 2 महिने बंद करणार. म्हणजे काय असं पायाचं ऑपरेशन करणार, मी स्वतः नाही म्हणून नको. अच्छा, म्हणजे तुम्ही असं ठरलं की यापुढे गाडी पळवणार. हा जरा मारा येतो ना अलिबाग मध्ये जे बहुतेक तुमचे फॅन्स आहेत, तर त्यांना तुम्ही आनंदामध्ये काय सांगा? काय नाही, आज गाडी चांगली धावली. नाही म्हणजे जेवढे पण बघतात तुम्हाला, कारण की एक नंबरची गेल्यावेळी पण तुम्ही ठरलेलं होतं आणि यावेळी पण म्हणजे एक प्रकारे आता पुढच्या वर्षी हॅट्रिक होणार की नाही त्याबद्दल काय सांगा? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. मैत्री ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप या दोन्ही ग्रुपने भव्य दिव्य अशी चिखली येथे बैलगाडी शर्यत आयोजित केलेली आहे. त्याचा जो फायनलचा निकाल लागलेला आहे आणि ज्यांनी फायनल जिंकलेला आहे ते थेट माझ्या समोर आहे. तर जाणून घ्यावं की त्यांचं कसं नियोजन होतं या शर्यतीसाठी. तर सर्वात पहिले दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव लवेश थले. लवेश थले. आणि दोन्ही यांचे एक नाव सांगा. सोन्या आणि तो बंड्या. सोन्या आणि बंड्या. तर कसं होतं आजच्या शर्यतीसाठी नियोजन आपलं? आजचं नियोजन तर खूप चांगलं होतं. फ्रेंड ग्रुपने ठेवलेल्या शर्यती एकदम चांगल्या झाल्या आणि भयंकर नियोजन चांगलं होतं. तुमचं नियोजन म्हणजे आजच्या शर्यतीसाठी कसं झालेलं होतं? आपलं रेग्युलर असतो तसंच. रेग्युलर म्हणजे तुमचं कसं असतं? म्हणजे असं काय झालेलं होतं की म्हणजे तुमचं असं ठरलेलं होतं की तुम्ही जे एक नंबरचेच मानकरी ठरले? ना असं काय नाही. आमची गाडी गेल्या वर्षी पण या पहिल्या शर्यती झाल्या तिथे पण एकदा पहिलीच बसली होती. आज पण पहिलीच शर्यत प्रथमच बसली. तर म्हणजे काय सांगाल की पहिला गट जेव्हा आपला सुटला, जेव्हा गट गाड्या सुटत होत्या तेव्हा म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय आलं होतं की गाडी कशी म्हणजे पळवायची? नाही, प्रॅक्टिस इथं चालू होती त्याबद्दल माहिती होतं 15चा म्हणजे कसं काय असतं फेरा, म्हणजे गाडी कुठून न्यायची कुठून काय माहिती होती. म्हणजे तुम्हाला अंदाज जो बऱ्यापैकी होता की 2-4 वर्ष इथं गाड्या होतात, गाडीत बसतोय तेव्हा अंदाज आहे 15चा. त्याबद्दल काही नाही. म्हणजे त्यानुसार तुम्हाला जो अंदाज होता आणि जो तुमचा एक्सपिरियन्स होता त्यावरनं तुम्हाला माहिती होतं की कशी कुठून गाडी काढायची. त्यानुसार आपल्या बैलांच्या बद्दल काय सांगाल? कारण की पहिले चांगलेच पळतात. आपण पहिला अजून सोन्या आपण चांगला पळतो, तो पण चांगलाच बोलतो. तर आता ही शर्यत झालाय, तर येणाऱ्या दिवसामध्ये जे अजून शर्यत आहे तर त्या शर्यतीसाठी कसं असणार नियोजन? ह्या शर्यतीचं नियोजन तसंच त्या शर्यतीचं नाही म्हणजे कारण की वर्षभर आता शर्यती आता चालूच. आता ही पहिली शर्यत होती म्हणजे आजपासून सुरुवात शर्यत म्हणजे ते तसंच राहणार आहे तुमचं. ज्या प्रकारे सुरलीत म्हणजे गुलालाचे मानकरी तुम्ही होत राहणार. आपले म्हणजे आता एक नंबरचे जे तुम्ही मानकरी ठरलेलं, तर अलिबाग मध्ये जे बहुतेक तुमचे फॅन्स आहेत तर त्यांना तुम्ही आनंदामध्ये काय सांगा? काय नाही, आज गाडी चांगलीच धावली. नाही म्हणजे जेवढे पण बघतात तुम्हाला, कारण की एक नंबरची गेल्यावेळी पण तुम्ही ठरलेलं होतं आणि यावेळी पण म्हणजे एक प्रकारे आता पुढच्या वर्षी हॅट्रिक होणार की नाही त्याबद्दल काय सांगा? हॅट्रिक करणार पुढच्या वर्षी तुम्ही हॅट्रिक करणार. तर आजचं जे नियोजन केलेलं आहे मैत्री ग्रुप आणि फ्रेंड्स ग्रुप त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांगा? नियोजन खूप चांगलं. कुठे काय म्हणजे बंदर पण ओके मध्ये, काही टेन्शन नाही. ओके मध्ये त्यांनी बंदर केलेलं होतं. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मी स्वतः आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये जे अजून तुम्ही गुलालाचे मानकरी व्हाल आणि या गाडीवर तुम्ही स्वतः जॉकी होता. तर आपलं जे घर परिवार आहे आणि जे तुमचे मित्र परिवार बोला, ते शर्यतीसाठी त्यांचा कसं म्हणजे तुम्हाला साथ होता? नाही, त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट असतो. मित्र मंडळी सगळा, घरच्यांचा मित्र मंडळी सर्वांचा जो तुम्हाला नियमितपणे सपोर्ट असतो. ज्या प्रकारे आता म्हणजे ही या वर्षीची पहिली शर्यत झालेली आपली. येणाऱ्या दिवसामध्ये जे अजून शर्यती होणार आहेत, पण असं काय आहे की जे तुम्ही पहिलेच मानकरी होताय किंवा म्हणजे काय असं म्हणजे नियोजन सगळं काम दादा कशावर? मी फक्त गाडी हाकलतो, नियोजन सगळं दादा करतो. नियोजन जे दादा करते. दादा येतात. दादा हेच आहेत का? दादा सर्वात पहिलं आपलं नाव सांगा. माझं नाव निलेश दत्तात्रय गुंजाळ, कौसात पप्पू दादा गुंजाळ. दादा बोलले की दादा फक्त गाडी हाकलतात, पण तुमचं जे पूर्ण गाडीवर नियोजन असतं, तर आजचं नियोजन कसं होतं तुमचं सर्वात पहिलं? म्हणजे काय असं कोणत्या गोष्टीवर जास्त काम केलेलं होतं की ज्याच्यामुळे गाडीची पहिली बसली? गाडी पहिली बसेल असं नाही का, पण नियोजन होतं. गाडी गुलाला बसणार गाडी मला गॅरंटी होती. पण आणि येणाऱ्या दिवसामध्ये कसं असणार? कारण की ही शर्यत झाल्यानंतर अजून शर्यती आहे. सध्या आम्ही गाडी स्टॉप करणार आहे कारण पायाचा ऑपरेशन करायचं म्हणून.
म्हणजे गाडी तुम्ही यापुढे थोडे दिवस 2 महिने बंद करणार. बंद करणार म्हणजे काय असं? म्हणजे पायाचं ऑपरेशन करणार मी स्वतः नाही म्हणून नको. अच्छा म्हणजे तुम्ही असं ठरवलं की यापुढे गाडी कारण हा जरा मारा येतो ना म्हणून. सगळं नियोजन गाडीचं तो करतो. कारण हा मारायला येतो बैल. हा पप्पू आता गोंजा आणि प्रतीक म्हात्रे आणि प्रणित ठाकूर चौघांच्यात नियोजन असतं आमचं. चौघांचं नियोजन. दादांशी आता जेव्हा मी बोलत होतो तेव्हा आमचा रायडर लवेश स्थळे हा दादांचं हेच केलं. आता म्हणजे दादाची जेव्हा मी मुलाखत घेत होतो तेव्हा दादा एक गोष्ट बोलले की गेल्या वर्षी पण तुम्ही गुलालाचे मानकरी होतात आणि या वर्षी तर त्यांना मी विचारलं की हॅट्रिक तुम्ही करणार का? तर तुम्ही काय म्हणजे सांगा. एवढा आम्हाला हे नाही Hat-trick नाही. पण इतके फाटी गुलाल घेणार. गुलाल घेणार एवढं तुमचं आहे. एवढं इच्छा गुलाल आहे. 1 ते 3 नंबर गाडी बसणार. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मी स्वतः आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच तुम्ही अजून जे गुलालाचे मानकरी व्हाल आणि येणाऱ्या वर्षासाठी बोला किंवा येणारा तुमचा जो सफर आहे त्याला पण खूप खूप शुभेच्छा. तर खूपच सुंदर अशी जी मुलाखत झालेली आहे. तर मुलाखत मी इथे संपवतो. आणि ही जी जोडी आहे या जोडीने पहिला म्हणजे अलिबाग मधली जी घाटामधली जी पहिली शर्यत होती त्यामध्ये प्रथम क्रमांक केलाय. तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की ही जी लढत होती ही लाईव्ह तर नव्हती खैर पण कोणी ना कोणी नक्कीच याचे व्हिडिओ वगैरे टाकले असेल. तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की यांची आज जी लढत होती ती कशा प्रकारे झालेली होती. आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझी व्हिडिओ कोणती बघत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ मी इथंच संपवतो. तर भेटू आपण पुढच्या मुलाखतीमध्ये. बाय.